रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सुरमई फ्राय केलेली आहे. बाहेरून खमंग आणि आतून मऊ असं पारंपरिक घरगुती सुरमई फ्रायची रेसिपी आहे. कमी साहित्य वापरून झटपट तयार होणारी ही फिश फ्रायची रेसिपी आहे. जेवणाची चव द्विगुणित करते. भात, सोलकढी किंवा फक्त लिंबू सोबत खायला सुद्धा एकदम परफेक्ट आहे. तेव्हा आजच करून पहा ही सोपी आणि चविष्ट अशी सुरमई फ्रायची रेसिपी. आता ही मी सुरमई सर्व करताना प्लेट घेतली आहे. प्लेटमध्ये छान कोबी आणि गाजरचं सलाड घातलेलं आहे आणि त्याच्यावरती मग मी हे सुरमईचे पीस ठेवून त्याच्यावरती छानपैकी कोथिंबीर घातलेली आहे. त्यामुळे ते दिसायला पण छान दिसतंय. आता ही मी सुरमई हळद मीठ लावून ठेवलेली होती. रविवारी मला मस्त छान मोठीच्या मोठी सुरमई मिळाली होती. तर रविवारी मी त्यातली अर्धी केली आणि राहिलेली मी हळद मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवली, कारण मला ती आज करायची होती, म्हणजे आज बुधवारी मला करायची होती. तर आता मी ती फ्रीजमधनं काढून ठेवलेली होती. याला हळद मीठ लावलेलं आहे, म्हणून आता मी फक्त याच्यावरती एक अर्धं लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू पिळून घेतल्यानंतर ते छानपैकी सगळं असं त्या सुरमईला लावून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आता त्याच्यामध्ये मी राहिलेलं अर्धं लिंबू जे आहे ते लिंबू आता मी याच्यामध्ये पिळून घेते. हे पहा, हे लिंबू सगळं याच्यामध्ये पिळलं आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, पाणी न घालतासुद्धा हे किती छान म्हणजे मिक्सरमध्ये बारीक झाले. हे एकदम खूप जास्त त्याची पेस्ट पण करायची नाही आहे. आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद घातली आहे आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे. लाल मिरची पावडर 1 टीस्पूनच घातली आहे, कारण वाटणामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर आता ते सगळा मसाला मिक्स करून घेतल्यानंतर त्या मसाल्यात आता आपण हे सुरमईचे पीस ठेवूयात ह्या प्लेटमध्ये आणि सगळा मसाला असा व्यवस्थित छानपैकी हे सुरमईचे जे पीस आहेत त्याला लावून घ्यायचं आहे. आणि मसाला सगळा लावून झाल्यानंतर काय करायचं आहे, ते एक 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. कारण 10 मिनटं 10 मिनटामध्ये ना मस्तपैकी मसाला त्या सुरमईमध्ये अगदी मुरला जातो. त्यामुळे सुरमई जेव्हा आपण फ्राय करतो ना, तेव्हा तिची चव अगदी दुपटीने वाढते. हे पहा, हा सगळा मसाला मी आता लावून घेतल्यानंतर ती प्लेट मी 10 मिनटं झाकून ठेवणार आहे आणि 10 मिनटानंतर मग मी ते फ्राय करायला घेणार आहे. तर आता 10 मिनटं झाली आहेत. मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे. पॅनवरती तेल स्प्रे करून घेतलं आहे. तुमच्याकडे अशी स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही ब्रशने किंवा चमच्याने तेल टाकून घ्या. आणि आता हे सगळे पीस मी ह्या पॅनमध्ये फ्राय करायला ठेवते. खूप मस्त आणि एकदम छान चव लागते ह्या सुरमईची. खूप जास्त अशी कडक फ्राय करायची नाही, थोडीशी सॉफ्ट ठेवायची आहे. त्याच्यामुळे चव खूप छान लागते. हे पहा, आता ही छान एक 5 ते 7 मिनटात खालून छान फ्राय झाली आहे. आता ही मी उलटी करून घेते आणि उलटी करून मग पुन्हा एक 5 ते 7 मिनटं आपण फ्राय करून घ्यायची. आता ही सुरमई फ्राय करून घेताना मी याला रवा वापरलेला नाही आहे. रवा वापरला की सुरमई एकदम अशी कुरकुरीत होते, पण मला कुरकुरीत नको आहे, मला अशी थोडीशी सॉफ्ट हवी आहे, म्हणून मी रवा नाही लावलेला. तर आता हे पहा, दोन्ही बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे. आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते आहे. रवा न लावतासुद्धा ही सुरमई जी आपण फ्राय केलेली आहे ती चवीला खूप छान लागते. तिची एक अशी खाताना मसाल्याबरोबरची जी चव आहे ना, ती अगदी जिभेवर रेंगाळते, इतकी मस्त चव लागते ह्या सुरमईची. तर आता मी ही मस्तपैकी सर्व करते. हे पहा, मसाला पण व्यवस्थित असा फ्राय केल्यावरती निघालेला नाही आहे, सुरमईवरती असा छान चिकटून राहिलेला आहे. आता याच्यावरती तुम्ही एक मस्तपैकी अजून लिंबू पिळून या सुरमईचा आस्वाद घेऊ शकता. तर अशी ही आपली सुरमई फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे. अगदी झटपट होणारी आहे आणि अगदी मोजकं सामान जे आपल्या घरात सहज उपलब्ध असतं त्या सगळ्या सामानामध्येच आपली ही मसाल्याची तयारी झालेली आहे आणि सुरमई पण आपली छानपैकी फ्राय करून झालेली आहे. जर तुम्हाला
आजची सुरमई फ्रायची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा.